नमस्कार. आपण कधी विचार केला आहे का की मानव आणि वृक्षांमधलं हे जे नातं आहे ते इतकं जुनं आणि इतकं घट्ट का आहे? हे नातं फक्त गरजेचं नाहीये, तर त्यात श्रद्धा आहे, आदर आहे आणि हो, देवत्व सुद्धा आहे. आज आपण याच पवित्र नात्याच्या मुळांपर्यंत जाणार आहोत. आपल्या मनातही हा प्रश्न कधीतरी नक्कीच आला असेल नाही का? आपण नेहमी पाहतो की झाडांना पाणी घातलं जातं, त्यांची पूजा होते, त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली जाते. पण हे सगळं का? या वरवर सोप्या दिसणाऱ्या प्रश्नाचं उत्तर खरं तर खूप खोल आहे, जे आपल्या परंपरेच्या तत्वज्ञानात आणि विज्ञानात दडलेलं आहे. चला तर मग या ज्ञानयात्रेला सुरुवात करूया. आपण पाहणार आहोत की वृक्षांमागे कोणती चेतना आहे, त्यांच्या मुळांमध्ये कोणतं तत्वज्ञान दडलंय. काही पवित्र वृक्षांच्या कथा ऐकूया, विज्ञान आणि अध्यात्म इथे कसे एकत्र येतात ते पाहूया आणि आजच्या काळात या सगळ्याचं काय महत्त्व आहे हेही समजून घेऊया. झाडांची पूजा का केली जाते हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला सगळ्यात आधी भारतीय दर्शनाचा अगदी मुळाशी जावं लागेल. बघूया तर या मुळांमध्ये नेमकं कोणतं तत्वज्ञान आहे. आपल्या सनातन परंपरेनुसार हे संपूर्ण विश्व, हे ब्रह्मांड एकाच चेतनेने, एकाच शक्तीने व्यापलेलं आहे आणि याच शक्तीला ब्रह्म असं म्हणतात. आता हे ब्रह्म म्हणजे कुणी व्यक्ती नाही, तर ते एक शाश्वत, कधीही न बदलणारं आणि सगळीकडे असलेलं सत्य आहे. आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्या सगळ्याचा आधार हे ब्रह्मच आहे. आणि या विचाराला आपल्या ईशावास्योपनिषदामध्ये किती सुंदर शब्दात मांडलंय बघा. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत. याचा सरळ अर्थ असा आहे की ह्या जगात जे काही आहे, मग ते सजीव असो किंवा निर्जीव, त्या प्रत्येक कणाकणात तोच परमात्मा, तेच ब्रह्म व्यापून राहिलेला आहे. आणि इथेच आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळतं. जर प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहे, तर तो झाडांमध्येही आहेच. त्यामुळे जेव्हा कोणी झाडाची पूजा करतं, तेव्हा ती व्यक्ती फक्त लाकूड किंवा पानांची पूजा करत नाही, तर त्या झाडामध्ये असलेल्या त्या वैश्विक चेतनेची, त्या परमात्म्याच्या जिवंत रूपाचीच पूजा करत असते. बरं, हे झालं तत्वज्ञान. पण हे फक्त विचारांपुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या परंपरांमध्ये अगदी खोलवर रुजलेलं आहे. चला, आता काही अशा पवित्र वृक्षांच्या कथा पाहूया, ज्यांना आपल्या संस्कृतीत एक विशेष स्थान मिळालं आहे. आणि ह्यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे वृक्षांचा राजा, पिंपळ. याला अश्वत्थ असंही म्हणतात. या झाडाला फक्त धार्मिकच नाही, तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे. म्हणूनच याला ज्ञानाचा वृक्ष असंही म्हटलं जातं. पण पिंपळाचं झाड इतकं पवित्र का मानलं जातं, याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे भगवद्गीतेत स्वतः भगवान कृष्ण म्हणतात की वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे. दुसरं, याच पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व म्हणजे परम ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि तिसरं, एक वैज्ञानिक कारण म्हणजे पिंपळाचं झाड रात्रीसुद्धा ऑक्सिजन देतं, जे आपल्या सगळ्यांसाठी किती फायदेशीर आहे. आता बोलूया वटवृक्षाबद्दल, म्हणजे आपल्या वडाच्या झाडाबद्दल. त्याचं ते विशाल रूप, त्याच्या लांबच्या लांब पारंब्या आणि त्याचा तो प्रचंड विस्तार, हे पाहिल्यावरच मनात एक आदराची भावना येते. हे झाड अमरत्वाचं प्रतीक मानलं जातं. वडाच्या झाडाला भगवान शिवाचं रूप मानलं जातं आणि त्याच्या दीर्घायुष्यामुळे त्याची पूजा केली जाते. त्याच्या पारंब्या पुन्हा जमिनीत जाऊन नवीन खोडं तयार करतात. हे जणू जीवनाच्या निरंतरतेचं प्रतीक आहे. इतकंच नाही, तर अशी श्रद्धा आहे की त्याच्या मुळांमध्ये ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात. म्हणजे हे एक झाड नसून जणू काही संपूर्ण त्रिमूर्तीच आहेत. या मोठमोठ्या वृक्षांकडून आता आपण एका लहान पण अत्यंत महत्त्वाच्या रोपाकडे वळूया, जे जवळजवळ प्रत्येक भारतीय घराच्या अंगणात आपल्याला दिसतं. ती म्हणजे तुळस. तुळशीला वनस्पतींची राणी असं उगाच नाही म्हणत. तिचं स्थान फक्त अंगणात नाही, तर आपल्या हृदयातही आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. अशी श्रद्धा आहे की ज्या घरात तुळस असते तिथे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पण या श्रद्धेच्या पलीकडे तुळशीमध्ये कमालीचे औषधी गुणधर्म आहेत. ती एक नैसर्गिक अँटीबायोटिक आहे आणि सर्दी, खोकल्यासारख्या अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. आता आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे हजारो वर्षांची श्रद्धा आणि आजचं आधुनिक विज्ञान एकमेकांना येऊन मिळतात. खरंच हे पाहून खूप आश्चर्य वाटतं की आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी श्रद्धेच्या रूपात सांगितल्या, त्यामागे किती गहन वैज्ञानिक सत्य लपलेलं होतं. या संगमाची काही उदाहरणं बघूया. एका बाजूला आपली मान्यता आहे की तुळस घर शुद्ध करते, तर दुसऱ्या बाजूला विज्ञान सांगतं की तिच्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत.
आपली श्रद्धा आहे की पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने पुण्य मिळतं, तर विज्ञान सांगतं की त्याच्याजवळ राहिल्याने भरपूर ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं. किती अद्भुत मेळ आहे हा, नाही का? आता फक्त हा एक आकडा बघा. एक पूर्ण वाढलेलं झाड एका वर्षात सुमारे 2600 किलो ऑक्सिजन तयार करतं. हा ऑक्सिजन 2 माणसांना वर्षभर श्वास घेण्यासाठी पुरेसा असतो. आता विचार करा, झाडांना जीवनदाता का म्हणतात आणि त्यांची पूजा का केली जाते? ते खरंच आपल्याला जीवन देतात. ठीक आहे, आपण भूतकाळ आणि तत्वज्ञानाबद्दल बोललो. पण या सगळ्या ज्ञानाचा आजच्या जगात, या धावपळीच्या युगात काय उपयोग? खरं सांगायचं तर आज ह्या ज्ञानाची प्रासंगिकता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. आज आपण हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड यांसारख्या मोठ्या संकटांना तोंड देत आहोत. अशा परिस्थितीत तो दृष्टिकोन आपल्याला काय शिकवू शकतो, जो प्रत्येक झाडात, प्रत्येक पानात देवत्व पाहतो? ज्या संस्कृतीत झाड तोडणं पाप मानलं जातं, त्यातून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो? हे प्राचीन शहाणपण आपल्याला एक नवी दिशा दाखवतं. ते आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवतं. झाडं लावणं, त्यांचं रक्षण करणं, हे फक्त एक काम राहत नाही, तर ते एक पवित्र कर्तव्य, एक प्रकारची उपासना बनते. आणि हे आपल्याला सतत आठवण करून देतं की आपलं आरोग्य निसर्गाच्या आरोग्याशी जोडलेलं आहे. जर निसर्ग टिकला तरच आपण टिकू. तर आपण या संपूर्ण प्रवासाच्या आता समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्यातून आपण कोणता अंतिम संदेश घ्यायचा आहे? हे ज्ञान फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये, तर ते आपल्या कृतीत आणण्यासाठी आहे. आणि आपण काय करू शकतो? खूप सोपं आहे. एक रोप लावू शकतो, आपल्या आजूबाजूच्या झाडांचं रक्षण करू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, निसर्गाने आपल्याला जे काही दिलंय त्याबद्दल रोज थोडी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. हीच तर खरी पूजा आहे. तर अंतिम संदेश हाच आहे की पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या झाडाकडे पाहाल, तेव्हा फक्त एक वनस्पती म्हणून पाहू नका, तर त्या परमात्म्याचा एका अद्भुत आविष्काराकडे पाहतोय या भावनेने पहा. त्याचं रक्षण करणं हे फक्त पर्यावरण वाचवणं नाही, तर ती एक उपासना आहे, एक साधना आहे. आज आम्ही सादर केलेली ही माहिती लेखक युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या वृक्षों का धार्मिक महत्त्व या हिंदी पुस्तकावर आधारित आहे.